ओम नमो भगवते वासुदेवाय. दशम स्कंद अथ सप्तदशोध्याय. जय जयजी भक्त मानदा अमानी मान्य सर्ववंद्या. अक्रूर प्रिया जय गोविंदा गोकुळनाथा बलानुजा. श्री शुक म्हणती परीक्षिती कृष्णे गौरविले येणे रीती. अक्रूर आठवणी कृष्ण प्रीती सर्व मनोरथ पूर्ण झाले. प्रसन्न झाल्या देववर्य मग जगे अलभ्य काय. परिवांछानुरे हे आश्चर्य भक्त तत्पर झालिया. दुसरे दिवशी सायंकाळी अक्रूर राशी म्हणे श्रीवनमाळी. अक्रूर आलासी योग्य वेळी पुढील कार्य सांगावे. अक्रूरे केले सर्व कथन कासयाशे आपले आगमन. धनुर्मुख आरंभिला यज्ञ आमंत्रण आहे तुम्हासी. कंसमनीचा विचार तोही सांगे मग अक्रूर नंदाशी सांगितले सविस्तर कृष्ण राम वृत्तांत. नंदे ऐकता कंस आज्ञा दवंडी पिटविली ग्रामी जाना. उदयी कनिगावे घेऊन उपाय ना गाड्या जुंपोनी आपुलाल्या. गोपींना हे होता श्रुत दुःखित झाल्या अत्यंत. मुखावरील श्री होई नष्ट. नेत्राश्रुपात लोटला. कुणाची वस्त्रे प्रावरणे गळल्या वेण्या हातची कंकणे देहभान विसरल्या कृष्ण चिंतने. जग भासे शून्यवत. आठवणे क्रीडा कृष्णकृत वारंवार पडती मूर्छित. अगा विधात्या तुझ न किंचित दया प्राणी मात्रांची. प्रेमे मैत्री घडवणी संयोग पुन्हा घड विषयांचा संयोग. पुन्हा घड विषय त्यांचा वियोग. वरी नाव त्या प्रारब्ध भोग दुःख दारुण विराचे. अखिल प्रसन्नतेचे आगर ते श्रीकृष्ण मुख मनोहर. क्रूर करतसे आजी दूर दुर्भाग्य गोपींचे. नेनो यासी नाव कोणी ठेविले अक्रूर म्हणून. परी याची क्रूर करणी नेतो प्राणामुचा हा. कृष्णामुचे निज जीवन कृष्णामुचा जीव प्राण. कृष्णामचे दृष्टी दर्शन सकळ सर्वस्व श्रीकृष्ण. ऐसे आमचे जीवन धन चोरून नेती हा कृपण. निर्दयाचे अंतकरण अक्रूरनो हे क्रूर हा. महादूर्त हा नंदनंदन. प्रथम हरिले आमचे मन संसार केला दान दीन. सर्व त्यागून द्या भजलो. परी चोर हा ऋषिकेशी नूतन वस्तू आवडे त्यासी. म्हणून त्यागोनी जात आम्हासी दुःख कोणाशी सांगावे. मथुरा नगरीच्या धन्य नारी उद्या पातील त्या श्रीहरी. जे प्रवेश करतील नगरी सुहास्य वदन परमात्मा. आम्ही खेडवळ नारी आमते विसरले मुरारी. मथुरेच्या चतुर सुंदरी हरतील मन कृष्णाचे. दाशार भोज अंधक वृष्णी सात्वतादी यादव श्रेणी. कृष्ण दर्शन महोत्सव नयनी घडेल उदयिक सर्वांशी. कैसा संगती संग दोष अक्रूर संगतीने ऋषिकेश. निष्ठुर झाला दैववश रथी बैसला जाऊनी. गाड्या जुपोनी कृष्णापाठी सकळ कोप पहा जाती. प्रतिकूल झाली दैवगती वृद्ध ही बैसले स्वस्त कसे. ज्याच्या विरह हृदयांतरी आम्हास सहावेन क्षणभरी. तो सांडूनी जातसे कंसारी. काय आता सांगावे आम्हा न राहिली लोकलाज. कुळ जातीसी काय काज मार्गे अडवू श्रीव्रजराज. कुलवृद्ध निंदोत आम्हासी. ज्याचे हसणे मधुर बोलणे ज्याच्या अनुरागाने पाहणे. आम्हा आठवे क्षणोक्षणे कैसे वाचोतया विना. अनेक रात्री रासप्रसंगी क्षणा ऐसा घालविला त्याचे संगी. कैसे रमणे संसार रंगी दुःखांत हा संसार. ऐशा विरहातुल व्रज स्त्रिया उद्विग्न चित्ता. कृष्णप्रिया धरणीवरी घालिती काया. रुदन करती उच्च स्वरे. हे गोविंदा हे दामोदरा हे माधवा परमोदारा. हे नाथा रमणा प्रिय करा कृष्णा रामा व्रजपते. कुणी मूर्छित धरित्रीवरती कुणी मुखी घालती माती. कुणी डोया उर पिटिती केश लुंचिती कुणी एक. असो होय सूर्योदय गोपीस निगे नंदराय. रथी बैसले बंधुद्वय अक्रूर हांकी रस सोये. कृष्ण करी सांत्वनासी समजीवी सकळ गोपींसी. परतोन येईल गोकुळासी. तुम्ही माझ्या निज भक्ता. तुम्हा वाचुनी मजसी काही. अनिक सर्वता प्रिय नाही. कार्य साधोनी लवलाही येईल मी सखियांनो. कृष्णे पाहता त्यांची प्रीती अश्रुपात चालला त्यांचे नेत्री. गोपी धावती रथपाठी रथ द्रुतगती चाललासे. जोवरी दिसतसे रथध्वज जोवरी दिसे धुलीराज. तोवरी पाती गोपी भाज मग परतल्या गोकुळाशी. अक्रूरासह वर्तमान यमुना तीरी पातले कृष्ण राम. उतरोनी करती आचमन आणि प्राशन यमुना जल.
धन्य पवित्र यमुना जळ, जेथे क्रीडेला श्री गोपाळ. ते जानोनी तीर्थस्थळ, करी आंघोळ अक्रूरजी. मग कलिंदीच्या दोहांतरी अक्रूराने तिथले बुडीत. प्राण रावधनी जप करी, नवल पाहते तेथे. जळा माझी दिव्य दर्शन, पाहता झाला रामकृष्ण. जप आहे बाहेर येऊन, तव दिसती रथा माझी. पुनरपी डोई बुडी देई तेथे पाये शेषशायी. वेद ज्याची सस्ती गाई, भगवान विष्णू देखिला. सहस्रफणाचा शेषनाग, त्यावरी पौडलासे श्रीरंग. भोवती नंद सुनंदादी पार्षद, स्तुती करती सनकादी. ब्रह्मा रुद्र स्वर्गपती मेरची, आदी प्रजापती श्री विष्णूची कीर्ती गाती. नारद तुंबरू भक्तगण, ऐसे घडता दिव्य दर्शन. आनंदित झाले अंतकरण अक्रूरा, नुरले देह भान. भाव सात्विक दाटले, रोमांच आले सर्व शरीरा. नेत्र चालिले अश्रुधारा, शुद्ध न फुटे कंठ दाटला. हात जोडणी स्तुती करी, विश्वकारणाचा तू कारण. तुझ पाहावं हे उत्पन्न, तुची भगवान नारायण. पुरुषाद्य अव्यय तू, आत्मज्ञान अभावे लोक. नेनती तुला ब्रह्मादिक, माया गुणे बांधले देख. गुणातीत तू मायापती, योगी उपासिती योगचरणे. याज्ञिक बसती तुला यज्ञे, ज्ञानी जाणती अव्यय ज्ञाने. तुझ एकासी श्रीकृष्ण, अनंत रूपे अनंत नाम. तुझसी कल्पिती ज्ञानी महात्मे, परी दुजेपणी मनोधर्मे. त्यांना काही भासेना, भगवान शिव तुझी मूर्ती. कुणी उपासक त्याची भजती, जैसा भाव तैसी भक्ती. सर्वा ठाई तो द्रुप, ज्ञानाचे मूळ अधिष्ठान. भगवान शिव दयाघन, परी मार्ग झाले भिन्न. नाना आचार्य मतांमुळे, एका मागावासे मार्ग अनेक. परी जाई जे ठाया एक, तैसे भिन्न भिन्न उपासक. भाविती तुझ एकासी, करोनी नाना दैवत कल्पना. भिन्न भावे करती उपासना, अज्ञान कल्पित भेद जाण. पर्याय तुझ उपासिती, नद्या उगम पावती पर्वती. समुद्रास जाऊनी मिळती अंती, जन संसारी तुला नेनती. पडली गुंती त्या योगे, मत्स्यादी जळचरे. क्रीडा जळी क्रीडती अनंत किडे. अंबुरी वस्ती तैसे ब्रह्मांडे जीवयाती. सकळ नांदती तव देही, मत्स्य कच्छ वरा नोहरी. वामन भार्गव धनुर्धारी, तुची प्रगटशी नानावतारी. क्रीडा करशी जगदात्मा, मृत्यूलोकेचे प्राणीगण. त्वन्मायेने मोहित असून धरोनी अहमत्वाभिमान. कर्ममार्गी फिरताती, इतरांची कासाया करू मात. मी स्वये जड मुडवत, देह गेहादी मानुनी सत्य. भ्रमण करीत संसारी, संसार असता दुःखमय. मजला भासे सुखमय, नाही आठवले तुझे पाय. कृपा करावी जगद्गुरू, अनित्य कर्म फळा मानी नित्य. अनाम्यासी मानी आत्मा सत्य. सुख दुःख द्वंद्वी रमले चित्त, नेने सोयित अज्ञानी. तृणाच्छादित जल सांडोनी, मृगजळापाठी धावे अज्ञानी. तैसा मीही तुझ सोडूनी, मिथ्या मोहे धावतसे. कृपण बुद्धी मी इंद्रियाधीन, सकाम कर्मे मी बळहीन. स्वाधीन नाही माझे मन, तारी तारी कृपाळुआ. प्राप्त होण्यास अत्यंत कठीण, ऐसे असतात तुझे चरण. अपात्र मी तव आलो शरण, प्राप्त झाले पाय तुझे. हा तव तुझाची उपकार, पूर्व पुण्य हे उदयले थोर. की संत सेवा फळली साचार, घडले दर्शन मज लागी. सर्व ज्ञानाला कारणीभूत, अनुभविक ज्ञान तुझे स्वरूप. महापुरुषा तू सर्वाधिप, ब्रह्मारूपा तुला नमो. सर्व भूतांच्या क्षयकारका, करत्या धरत्या जगन्नायका. अगा इंद्रियाच्या हे चालका, वासुदेवा तुझ नमस्कार. तुझ शरण मी सर्व भावे, कल्याण आताजी करावे. कृपा करुणी मज रक्षावे, शरण शरण भगवंता. ऐसे अक्रूर स्तवन करीत, तव मायावरी श्रीकृष्णनाथ. जैसे आवरी नाटके नट, तैसे केले भगवंते. अक्रूराला भानावरी, येता झाला जळाबाहेरी. तव हासो निवेदे वदे श्रीहरी, काय अक्रूरा पाहिलेसे. अक्रूरा तो पृथ्वीवर, आकाशी वा जळा भीतर. काही पाहिलेसे चमत्कार, ऐसे दिसे मुखावरी. कृष्णास म्हणे अक्रूर, जगी जेवढे चमत्कार. ते तुझ्या ठाई निरंतर, तुझ पाहता सर्व पाहिले. म्हणून पाहता तुझसी नाथा, अदृष्ट न उरले आता काही. तेथ कोण चमत्कार वार्ता, प्रश्न कासाया उरलासे. उत्तर ऐकोनी हसोनी कृष्ण म्हणे, माझा भक्त विचक्षण. प्रत्युत्तर दिले यथार्थ, जान धन्य धन्य अक्रूर. रथ हाकारला मग पुढती, मार्गी लहान.
ग्रामे लागती भोळे जन ते पहाया येती अद्भुत सौत नंदाचा कृष्ण दर्शने आनंदित पाहता पाहता होती तटस्थ हृदय स्थापिती मग अनुनाथ दर्शन उत्सव घडताये नंदगोपादी ब्रजवाशी प्रथम पातले उपवनाशी विलंब लागला कृष्ण अक्रूराशी वाट पाती गोपाळ तव पोचला अक्रूरथ मथुरा निकटच्या उपवनात कृष्ण राम उतरती तेथ राहो म्हणती गोपासवे अक्रूरासी प्रेम भरे निरोप दिला श्री यदुवरे अलिंगोनी परस्परे अक्रूर गेला नगरात तिसरे प्रहर कृष्ण राम पावाया निघाले मथुरा धाम नगर शोभा दिसे अप्रतिम कळस झळकती नगरीचे स्फटिक वेशी उंच द्वारे तांब्या पितळेची तेथे कोठारे झळकती तोरणे स्वर्ण कवाडे खुंदक दुर्गम भोवताली नगराबाहेर महोपद्याने नगरांत्यत्तरी भवे उपवने मांड्या उपड्या दिव्य विताने ध्वज फडकती तजर तारी वैडुरे हिरे नीलमणी पोवळी मोती पाचू यांनी शोभती तेने घरे वळचणी चव्हाटे होते स्वर्णमय शुक सारिका पारवे मोर पक्षी बैसले गवाक्षावर किलकिलाट मातला तेने फार सडे रंगमाळा राजमार्गी फुले तांदूळ अंकुर लाया यांनी काढल्या सुबक रांगोळ्या घरावरी दीपावली लावल्या मंगल घटद्वारावरी प्रवेशद्वारी लाविल्या केळी कुठे शोभती तळशा पोफळी ध्वजा पताका गुड्या सुडाळी धूप लाविले सुगंधित कृष्ण रामासह गोपाळ मांदी चालता मथुरेच्या राजबिंदी वार्ता पसरली नगरांतरी सकळ धावती नगर स्त्रिया कामे धामे टाकून नारी लगबगे येती ग्रह गोपरी म्हणती पाहो कैसा श्रीहरी कीर्ती ज्याची ऐकतसो श्यामल कांती राजवनयन लक्ष्मीचे जो निवासस्थान त्यासी करताची अवलोकन लागले ध्यान सकळिका हृदयानोनी कृष्णमूर्ती नगर श्रेया अलिंगती कृष्णावरी करती पुष्पवृष्टी महानंद प्रगटला वाटेमध्ये ब्राह्मणजन चंदन पुष्पमाळा करती अर्पण दधी अक्षरा उपायन करती पूजन कृष्णाचे म्हणू लागले नगर लोक नेनो गोपीचे काय तप नित्य पाती कृष्णरूप धन्य धन्य त्या ब्रजनारी इतुक्या माझे राजरजक मार्गी जात असे सवे सेवक नाना वस्त्रोपवस्त्रे असती देख चाले लगबगा मुक्तपणे त्यासी आडवेले श्रीकृष्णे म्हणे राजवस्त्रे आम्हा देणे धोबी बोलला उद्धटपणे तुम्ही गोवळ रानवट कासे लावून अलंगोटी डोई मुंडासे हाती काठी घोंगडी खांदी वनमाळा कंठी गाई पाठी हिंडत असा ही राजाची वस्त्रे भरजरी पाहिली तर काय कधीतरी लाज न वाटे कशी अंतरी याचना करता मज लागी ऐसे ऐकता उद्धट मात कृष्णासी आला तो कोप धडा वेगळे करेम केले मस्तक पळविले सेवक गोपाळी वस्त्रोवस्त्रे पितांबर शेले पागोटी नाना प्रकार वाटून देई ते श्रीधर निज मित्रांना प्रेमाने आपण करती वस्त्र शृंगार रामकृष्ण शोभती नटनागर सखे करती जय जयकार आचार्य करती नागरिक जाता असता राजवाटे मार्गी भेटला एक कोष्टी तेने संतोष विला जगजेठी उचित करुणी वस्त्रालंकार प्रसन्न झाला तेने यदुपती कोष्टी यास दिली सायुज्य मुक्ती इह लोक ही शक्ती संपत्ती बल ऐश्वर दिले त्या सुदाम नामाचा मालामाकार कृष्णासी आठवी निरंतर त्याचे गृही जाई यदुवर आनंद झाला माळ्यासी सुदाम करी साष्टांग नमन बैसावया दिले उच्च आसन सोये करी पाद प्रक्षालन करी पूजन भक्तीने माला विडे उपायाने उलट्या लावितसे प्रीतीने हात जोडून सुदाम म्हणे सार्थक झाले जन्माचे देवा आपण परम दयाळ पावन केले माझे कुळ काय अर्पू मी दुर्बळ केला अनुग्रह मजवरी ऋषी पितर आणि देव मजवरी तुष्टते आजी सर्व आपण दाखविला प्रेम भाव गृही येऊनी दासाच्या या विश्वाचे परम कारण आपण आहाजी दोघे जण यदुकुळी झाला अवतीर्ण भावाया उत्कर्ष कल्याण आपण असा जी समदृष्टी केली मजवरी कृपादृष्टी आज्ञा करावी जे मज प्रती काय सेवा करू प्रभ मग गुंफोनी सुमन माळा रामकृष्णाच्या घाली गळा तैसेची पूजले सर्व गोपाळा धन्य झाला सुदामजी तेने तुष्टले रामकृष्ण म्हणे मागावे बा वरदान येरू म्हणे भक्ती वाचून अन्य काही न लगे मज तुझ ठाई अविचल भक्ती सद्भाव असो भागवती क्या दया देई सर्वांभूती हेची मागणे श्रीकृष्णा तैसाची दिला त्यासी वर आणि दिले सौकेय पर धन्य केला मालाकार भक्त सुदाम श्रीकृष्णे भक्ती वाचून अन्य काही भक्ती कधी मागत नाही रिद्धी सिद्धी बोळंगती पायी भक्त त्याकडे नच पाहे
रिद्धी सिद्धी अवघ्या उपाधी ऐसे सांगती श्री ज्ञानविधी. त्यांचे ठाई राहो बुद्धी दास म्हणे चरणांच्या. रिद्धी सिद्धीचे भांडार हे क्षेत्र अलंकापूर. बाप नांद तसे ज्ञानेश्वर जे का जिवार कृष्णाचे. युगानुयुगी अवतार होसी त्याच्या संगे भक्त येती. कलियुगी केली ख्याती भक्त सावता माला माकार. अशा परी पूजेला श्रीवनमाळी सुदाम भक्त तो सावता माळी. भक्ती त्याची श्रीपद कमळी. ज्ञानेश्वरांचा प्रिय भक्त धन्य सुदाम मालाकार. धन्य सावता भक्त प्रेमळ. धन्य ज्ञानदेव दीनदयाळ. चरणदास शरणागत. इति श्री चरणदास विरचिते सुलभ संक्षिप्त भागवते दशम स्कंदे गोपी विलाप कृत स्तुती. कृष्णस्य मधुरा नगर प्रवेश नाम सप्तदशोध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु.